नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ. मित्रांनो, आज मी जाणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला, तेही बसने. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा. चला तर मित्रांनो, पंढरपूर ते अक्कलकोट अशा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला अक्कलकोटला यायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्या शहरातून तुम्हाला अक्कलकोटला येण्यासाठी बस उपलब्ध आहेत. मित्रांनो, फलाट क्रमांक 10 वर आपली बस आली आहे. MH14 BT 3584 ही बस सांगोला ते गाणगापूर असा प्रवास करते. जसे की इंट्रोवरून तुम्हाला समजले असेल की आपण आज पंढरपूर ते अक्कलकोट असा प्रवास करणार आहोत. ही बस पंढरपूरवरून सकाळी 8:30 सुटते व अक्कलकोटला दुपारी 11:20 पोहोचते. ही बस पंढरपूर, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर मार्गे अक्कलकोटला येते व तेथून पुढे ती गाणगापूर येथे जाते. मित्रांनो, अक्कलकोट या बस स्थानकावर मी पोहोचलो आहे. येथून मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी आपण रिक्षाद्वारे जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बस स्टँडवरून मंदिरापर्यंत शेअरिंग ॲटो घेतला तर प्रति व्यक्ती 10 रुपये व सेपरेट ॲटो केला तर बस स्टँड ते मंदिर 50 रुपये असे ॲटो चार्जेस आहेत. मित्रांनो, बस स्टँड ते मंदिर हे अंतर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. मित्रांनो, अक्कलकोटमध्ये 3 भक्ती निवास आहेत. यात्री निवास, भक्ती निवास आणि यात्री भुवन हे येथील भक्ती निवास आहेत. जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल तर यात्री भुवन व भक्ती निवास हे उत्तम आहे. आणि यात्री निवास हे जनरल भक्ती निवास आहे. तेथे तुम्हाला डॉर्मेटरी सुविधा उपलब्ध आहेत. यात्री निवास येथील रूमचे दर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता. मित्रांनो, यात्री निवास मधील हा जनरल हॉल तुम्हाला फक्त फ्रेश होण्यासाठी आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लॉकरची सुविधा उपलब्ध नाही. जनरल हॉल बुकिंग मध्ये तुम्हाला कॉमन बाथरूम यूज करावे लागतील. डॉर्मेटरी हॉल मध्ये तुम्हाला लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. डॉर्मेटरी हॉल हा अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, यात्री निवास येथे मी बॅग ठेवून आता चाललो आहे मुख्य मंदिराकडे दर्शनाकरता. श्री स्वामी. मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये प्रसाद, हार, नारळ, स्वामींची मूर्ती, फोटो इत्यादी सर्व वस्तू विकत घेण्यासाठी मंदिर परिसरात दुकाने उपलब्ध आहेत. श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचे 3रे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागला. श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तेथून श्री स्वामी समर्थ श्री काशी क्षेत्री प्रकट झाले व गंगा काठाने कोलकाता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री क्षेत्र अक्कलकोट येथे आले. वटवृक्ष मंदिराच्या परिसरामध्ये स्वामींची ही प्रतिमा पाहायला मिळते. स्वामी भक्तांनी ही प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षाने बनवलेली आहे. मित्रांनो, दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात तुम्ही नामस्मरण करू शकता.
मित्रांनो, स्वामी समर्थांचे खूप छान दर्शन झालेले आहे. आता आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थ समाधी मठामध्ये. मित्रांनो, वटवृक्ष या मंदिरापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठामध्ये आलो आहोत. दिवसभर अक्कलकोट मध्ये फिरल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज रोज संध्याकाळी या मंदिरामध्ये येत असत. नंतर 1878 साली स्वामींनी याच ठिकाणी समाधी घेतली. मित्रांनो, समाधी मंदिराच्या बाजूला श्री चोळाप्पा महाराज यांचा वाडा आहे. स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ व स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेता येते. आजही या वाड्यात चोळाप्पा महाराजांचे वंशज राहत आहेत आणि याच वाड्यात स्वामी समर्थ महाराज राहत होते. याच वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर पाहायला मिळते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा समाधी मठ व चोळाप्पा महाराज यांचे घर पाहिल्यानंतर आपण आता जाणार आहोत श्री गुरु मंदिर बाळाप्पा मठामध्ये. मित्रांनो, बाळाप्पा महाराज हे स्वामींचे शिष्य होते. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या पादुका बाळाप्पा महाराजांना देऊन त्यांना स्वतंत्र मठ बांधायला सांगितला होता व येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चिन्मय पादुकांचे दर्शन घेता येते व तुम्हाला या ठिकाणी स्वामींच्या पायाचे ठसे देखील पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत श्री खंडोबा मंदिर येथे, जे स्वामींचे प्रथमागमन स्थान आहे. हे अक्कलकोट बस स्थानकाच्या समोर आहे. अठराशे 57 साली श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले. ते हेच श्री खंडोबा देवाचे मंदिर आहे. मित्रांनो, अन्नक्षेत्र परिसरामध्ये श्री स्वामी समर्थांची भव्य दिव्य अशी मूर्ती पाहण्यास मिळते, जेथे तुम्ही व्हिडिओ फोटो काढू शकता. मित्रांनो, आता आपण अन्नक्षेत्राकडे जाणार आहोत. येथे सर्व भावी भक्तांसाठी मोफत प्रसादालयाची सोय आहे व अन्नक्षेत्राची वेळ दुपारी 12 ते 3 आहे व सायंकाळी 8 ते 11 अशी आहे. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.